आज तर मी ठरवलं होतं की आजचा दिवस निवांत घालवायचा आणि जेवणामध्ये पण खिचडीच बनवायची, पण ऋषी मला म्हणाले छान आमरस आणि पुरणपोळी कर. मग काय घेतलं बनवायला. डाळ शिजेपर्यंत बाकीचे काम मी करून घेतले. रोज सकाळी उठल्यानंतर पहिली काम चहा आणि नाश्ता बनवायचं, ते करून झाल्यानंतर आता म्हटलं पटकन रस बनवूया, कारण पुरणपोळी पण बनवायची आहे आणि त्याच्यासोबत तिखट कुठली तरी भाजी सुद्धा बनवायची आहे. छान अशा पुरणपोळ्या बनवून घेतल्या. स्वयंपाक तर सगळा बनवून झाला. म्हटलं तिखट भाजी पण बनवून घेऊया. आमरस आणि पुरणपोळी कोणाकोणाला आवडते कमेंट मध्ये सांगा. पुरणपोळी झालीच म्हटल्यावर यांच्या डब्याला सुद्धा तीच दिली. त्यानंतर थोडेफार कामं आवरले. जेवण करताना जटाला बघत छान जेवण केलं. मला वॉशिंग मशीन लावायची होती, ती सुद्धा लावून घेतली. त्यानंतर पार्लर मध्ये आले. तिकडनीच येता मग भाजीपाला सुद्धा घेतला. संध्याकाळी बाहेर गेलो होतो, कारण काल डीमार्टला गेलो होतो तेव्हा लकी ड्रॉ म्हणून एक कुपन मिळालं होतं आम्हाला. त्याचाच आज कॉल आला होता, त्याच्यासाठी आलो होतो. पण तिथे आम्ही येण्याच्या आधी खूप मोठा काहीतरी इश्यू झाला होता, म्हणून गिफ्ट न घेता आम्ही घरी आलो. रात्रीचे 10 वाजले होते, तरी पण बाणे साईडनी खूपच जास्त ट्रॅफिक लागली. याबरोबर माझा व्हिडिओ देखील एंड करते. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.